एवढी सुंदर अशी हलव्याची ज्वेलरी आज मी बनवली होती. किती सुंदर आहे बघू शकता. तर नमस्कार मंडळी, मी अपेक्षा माझ्या या ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी तर हलव्याची ज्वेलरी बनवत आहे, तुम्ही बघू शकता. आणि एकदम न स्किप करता हा व्हिडिओ पूर्ण बघा. एकदम तुमच्या समोर ही ज्वेलरी मी बनवली आहे, एकदम साध्या सिंपल पद्धतीने. आणि अगदी घरात जे माझ्याकडे सामान होतं त्याच्यापासूनच ही बनवली आहे. यावेळेस मी मार्केटला गेल्यानंतर जी ओवाईचा हलवा होता तो होता 100 रुपयांनी 100 ग्राम. पण मी तो काय आणला नाही. शेवटी हलवा तो हलवाच असतो आणि डुप्लिकेट आणि ओरिजिनलमध्ये फरकच असतो. तर इथे मी ओरिजिनल हलव्याचे दागिने बनवत आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे जे सामान होतं ते माझ्याकडे अगदी घरी पडलेलं होतं. म्हणजे गेल्या वर्षीसुद्धा मी हलव्याचे दागिने घरीच बनवले होते आणि त्याच्यासाठी ही मशीन घेतली होती आणि ती मशीन मला यावर्षी देखील कामाला आली. तुम्ही बघू शकता किती सुंदर असे फुलं बनवून तयार आहेत. तर हे अगदी घरच्या सामानापासून बनवले होते. हे बघा, ही रिबीन जी आहे ना, मी गेल्या वर्षी आणली होती आणि ती घरीच पडलेली होती. आणि त्याच्यासोबतच इथं काही राख्यासुद्धा पडलेल्या होत्या माझ्या. तर त्या राख्या पण इथं भेटल्या आणि ते बघितल्यानंतर अचानक आयडिया आली की चला असे काही दागिने बनवून घ्यावं. तर गोंड्याच्या राख्या यावेळेस मी घेतलेल्या होत्या, तर त्याचे असे गोंडे कट करून घेतले. आणि ही जी रिबीन आहे ना, तुम्ही बघू शकता त्याचा कसा असा गुंता झाला होता. बरेच दिवस झालं आणली पण काही कामालाच आली नाही. म्हणजे गेल्या वर्षी ह्याची ज्वेलरी बनवली होती पण त्यावेळेस काही गोंडे वगैरे नव्हते. त्यावेळेस मी फर्स्ट टाईम बनवली होती. पण आयडिया तशी चांगली आली होती. गेल्या वर्षी मी असं कागदाचे खपटं असतात ना, त्याचा असं ज्वेलरीसाठी वापर केला होता आणि कलरचा जो हलवा असतो त्याचा वापर केला होता. पण यावेळेस इथं राख्या असल्यामुळे त्याच्या गोंड्याचा वापर करायचा अचानक विचार मनात आला आणि मी अगदी साध्या सिंपल पद्धतीने तो बनवायला घेतली. थोडंसं असं कडक जे खप्पट असते त्याचे असे गोल गोल राऊंडमध्ये कट करून घेतले. वहीचं किंवा कलरपेटीचे, तर कलरपेटीचा कागद पडलेला होता माझ्याकडे, तर त्याचे असे गोल गोल काप करून घेतले म्हणजे त्या खपटाचे. आणि एकदम मधोमध जे राखीचा गोंडा असतो तो एकदम त्याच्यामध्ये मी चिटकून घेतला होता. आता ही जी मशीन आहे ना, ती गेल्या वर्षी मी ही ज्वेलरी बनवण्यासाठी ऑनलाईन घेतली होती. आता तुम्ही पाहतच असाल की ज्वेलरी किती महाग असते. 200, 300, 250, एकदम 100 रुपयाच्या पुढूनच स्टार्ट होते. आणि एकदा घेतली की ती एकदाच वापरायलासुद्धा येते, आपण परत परत काय वापरूसुद्धा शकत नाहीत. आणि गेल्या वर्षी मी बघितल्यानंतर बऱ्याच महाग होती म्हणून मग मी विकत न आणता घरीच बनवायची ठरवली होती. तुम्ही बघू शकता किती छान असे मी फुलं तयार केले. तर मग तेव्हा मी ऑनलाईन मिशोवरून ही मशीन घेतली होती. याच्या ज्या रिफिल आहेत त्या थोड्याशा म्हणजे मर्यादित येतात. आता ह्याच्या रिफिल मला यावेळेससुद्धा कामाला आल्या होत्या, पण यावेळेसची ज्वेलरी झाल्यानंतर मात्र त्या संपून गेल्या. याचा मी वापर मधात पण काही काही बनवण्यासाठी केला होता. आणि त्याच्यानंतर गेल्या वर्षीची एक ज्वेलरी आणि या वर्षीची एक ज्वेलरी, म्हणजे अशा 2 ज्वेलरी मी याच्यापासून बनवल्या होत्या. मशीन तर तशी चांगली, पण रिफिल मला डबल काय करायचं तर आणावं लागतील. तर जिरी पिन आहे ना, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी बनवत आहे. जे आपले गोंडे होते ते गोल गोल खपटाचे काढून त्याच्यावर आपले गोंडे एकदम 6-7च होते, 6च होते माझ्याकडं. मग त्याच्यामुळे मी बिंदीसाठी एक आणि 2 जे हाताचे बाजूबंद आहेत त्याच्यासाठी 2 वापरणार होते आणि 3 जे आहेत ते गळ्यासाठी वापरणार होते. म्हणजे बरोबर 6 गोंडे इथं काउंट झाले होते माझे बरोबर. तर हे राखीचे जो गोंडा आहे त्याच्यापासून ही ज्वेलरी मी बनवत आहे. आणि त्याच्या अगोदर गोल गोल इथं फुलं करून घेतल्या. आता तुम्ही झुमके वगैरेसुद्धा किंवा कानातले टॉप्स वगैरेसुद्धा याचे बनवू शकता. पण मला माझ्या मुलीसाठी म्हणजे देऊसाठी बनवायचे होते म्हणून मी ते काय बनवणार नाही, कारण ती काय एवढं घालणार नाही म्हणून मी बनवणार नव्हते. तर तुम्ही बघू शकता गळ्यातला जो सेट आहे ते एकदम छान असा तयार होता. अगदी मलासुद्धा सुंदर दिसेल इतका छान असा तयार झाला होता. जे गोल गोल आहे ते मी ते 3 लावले होते आणि रिबिन कट करून अगदी तिच्या मापाची घेतली होती. नंतर जे आपली मशीन आहे त्याने इथं थोडे थोडे डॉट डॉट टाकून घेतले. आता याला कोणची मशीन म्हणतात ते पण मला माहीत नाही, पण तुम्ही सर्च करू शकता किंवा स्क्रीनशॉट घेऊन असं मिशोला फोटो वगैरे ॲड करून बघू शकता. तर त्याला तुम्हाला येऊन जाईन, भेटून जाईन. तर बघू शकता ही अशी मशीन आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यात रिफिल टाकली की ती पगळते, लाईटवरची आहे आणि मग पगळलीनं असं चिटकायला आपल्याला सोपं जातं. आणि एकदम हे हलव्याच्या दागिन्यानं एकदम अगदी साध्या सिंपल सोप्या रीतीनं बनवून तयार होतात. अगदी मार्केटपेक्षा पण छान. मार्केटला तरी आपल्याला सेम भेटून जातात, पण हे जी मी बनवले आहेत ना एकदम वेगळे आणि छान असे दिसत आहेत, तुम्ही बघू शकता. गेल्या वर्षी पण मी बनवले होते, ते सुद्धा वेगळेच बनवले होते. आणि मुलं अगदी थोड्या वेळासाठीच घालतात. आणि मार्केटमध्ये कधी कधी आपल्याला ओवलेले सुद्धा भेटतात,
तर ते कधी कधी डुप्लिकेट ह्याचे असतात. याच्या 2-3 वर्ष अगोदर मी मणी घालून बनवले होते. तुम्हाला जर बनवायचे असतील तर धाग्यामध्ये एकदम बारीक असले जे पोतीतले मणी असतात, काळे किंवा पिवळे. आता मुलांसाठी पिवळ्या मणी घालून तुम्ही बनवू शकता. म्हणजे एक काळा पिवळा मणी घालायचा आणि त्याच्यानंतर हे जे काटे असतात हे जे आपल्या हलव्याला ते अडकवायचं आणि डबल एक मणी घालायचं, म्हणजे ते 2 मण्याच्या मध्ये एकदम पॅक बसून जाते. तर मी बनवलं होतं त्याचं गेल्या 2-3 वर्ष अगोदर माझ्यासाठी. पण यावेळेस देऊसाठी ही आयडिया आली. आणि त्याच्यात काय होतं, शक्यतो तसं जर मण्यात आपण ववलं ना तर मणी हे कसं हलवे कसे ओले होतात ना कधी कधी, मग ते थोडा ओला झाला किंवा पगळायला झाला मग ते मण्यातून निसटून जातो. आणि एका मण्यातून एक हलवा निसटून गेला की मग सगळं दागिनं हळूहळू निसटायला लागतो. म्हणून ते थोडंसं क्रिटिकल, म्हणजे जास्त वेळ टिकू शकत नाही. पण हे पण टिकू शकतं, हे ओलं झालं तरी काय निघायचा प्रश्न नाही, कारण हे आपण चिटकवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता गळ्यातलं झाल्यानंतर मी इथं बाजूबंद पण तयार करून घेतले होते 2, आणि ते एक बिंदीसुद्धा तयार करून घेतली होती. अगदी सुंदर आणि छान दिसत होती. त्याच्यानंतर याला पॅक करायला घेतलं, कारण आपण जे छोटे छोटे गोल तयार केले होते ते एकदम छान असे चिटकले नव्हते, कारण त्याच्या खालच्या साईडला थोडंसं लूज होतं. आणि बिंदी बघू शकता किती छान अशी दिसत होती. मला लावल्यानंतर सुद्धा वाटलं अरे वा किती मस्त आहे. मला सुद्धा घालायची खूप जास्त इच्छा होत होती. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हे बाजूबंद अगदी साध्या सिंपल पद्धतीने आपण हे बनवू शकतो. तुम्ही सुद्धा घरच्या घरी बनवू शकता. आणि खूप सुंदर अशी ज्वेलरी झाली होती. यावेळेस देवच्या बोरणांसाठी मी घरीच बनवली. गेल्या वर्षी पण मी घरीच बनवली होती. शक्यतो असले काही कुटाणे करायला मला आवडतात. आणि तुम्हाला कशी वाटली ज्वेलरी नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आज ही ज्वेलरी आम्ही सगळ्यांनी मिळून बनवली होती. अगदी शिवम, देव आणि देवचे पप्पासुद्धा त्यांनी देखील घरी आले होते. ते हे कागदाचे जे गोल गोल आहेत ते मला त्यांनीच कट करून दिले होते. अगदी जेवणाच्या टायमालाच मी ज्वेलरी बनवायला घेतली आणि जास्त वेळ नव्हता लागला, एक अर्धा-पाऊण तासात झालं होतं. पण तुम्ही पण ट्राय करू शकता आणि मला नक्की कमेंट करून सांगा ही ज्वेलरी तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चलो बाय बाय, टेक केअर.